श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वचनैका कमलापती काची विनंती करजोडिते कथे काळी आपण असावे जवळी। पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी जय जय राम जय जय राम। राम कृष्ण हरी हरी जय जय राम। राम कृष्ण हरी हरी जय जय राम। कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम। राम कृष्ण हरी हरी जय जय राम। गोवर्धन धर गोपाल
संकट हारी गोकुल संकट हारी हारी गोकुल संकट हारी हारी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम नवनीराधा सम नवनीता प्रिय नवल विनोद विहारी हरि नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राधे श्यामा नवल विनोद विहारी विहारी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम शरणागत दिन हातव चरणी शरणागत दिन हातव चरणी करुणा दृष्टी निहारी निहारी रे करुणा दृष्टी निहारी निहारी करुणा दृष्टी निहारी राजा राम हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम हरि जय राम हरि जय राम ये आया कीर्तनी यही सद्गुरु राजा कीर्तनी यही सद्गुरु राया यही सद्गुरु राया कीर्तन यही सद्गुरु राया कीर्तनी यही सद्गुरु राया कीर्तनी यही सद्गुरु राया मतिमंद मी काहीच नेणे मतिमंद मी काहीच नेणे संख्या अथवा न्याया न्याया संख्य अथवा न्याया न्याय हो येई सद्गुरु राया राया येई सद्गुरु राया दीन दीन परी मनास वाटे दीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया गाया 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 हो येई सद्गुरु राया कीर्तन येई सद्गुरु राया
वाचा काया मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया अवघे दिले पंढरी राया अवघे दिले पंढरी राया प्रेमा सूत्र दोरी प्रेमा सूत्र सत्ता सकळ त्याचे हाती सत्ता सकळ तुझी ये हाती माझी किंवा काकुळती 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 तुका म्हणे ठेवी तैसे तुका म्हणे ठेवी तैसे तुका म्हणे ठेवी तैसे तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याचे इच्छे आम्ही राहो त्याचे इच्छे प्रेमा सूत्र दोरी प्रेमा सूत्र दोरी तो तिकडे जाय हरी आणि तो तिकडे जाय हरी प्रेम सूत्र दोरी सूत्र दोरी सूत्र दोरी पंढरीनाथ महाराज की जय नश्वरं सुखमनादरणीयं स्वान्तरं सुविमलं करणीयं रामनाम सततं स्मरणीयं तेन संस्कृतिजलं तरणीयं जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. महाराजांचे सगळेच अभंग म्हणजे प्रपंच कसाही असला तरी परमार्थ मात्र अगदी कुणालाही साधता येईल इतकं सगळं ठळक ठळक आणि स्वच्छ वाचल्याबरोबर ऐकल्याबरोबर कळावं असा परमार्थाचा क्रियात्मक भाव आहे. त्याला प्रॅक्टिकल म्हणतो इंग्रजीमध्ये. महाराजांचे अभंग म्हणजे प्रॅक्टिकल आहे. परमार्थाचं प्रॅक्टिकल क्रियात्मक भाव असे अभंग. महाराज म्हणाले प्रपंच हा सुद्धा प्रेमावरच चालतो. प्रपंच प्रेमावरच चालतो आणि परमार्थ विशेष प्रेमावर चालतो. विशेष प्रेमावर. दोन्ही पच आहे. पच आहे आणि त्याच्यामध्ये तिसरा पकार व्यासांनी जोडला. परोपकारार्थ परोपकार पुण्याय पापाय परपीडाम. दुसऱ्यावर सतत उपकार करणे त्याची फजिती होऊ नये. ज्या कुठल्या क्षणी असो संकटात आहे त्यातनं बाहेर काढण्यासाठी
तो आपला कोणी नातलग नाही तरी त्याच्याविषयीचा कळवळा अंतःकरणात ज्याच्या निर्माण होतो, कुणी संकटात आहे पाहून ज्याच्या डोळ्याला धार लागते, ऐकून सुद्धा बरं वाटत नाही, अंगावर काटे येतात. भक्ती रुजत आहे, भक्ती रुजत आहे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी. प्रेमसूत्र असं आहे की ते ज्याच्या हातात आहे ते देवाला गळ्याला बांधलंय, देवाच्या गळ्याला ते सूत्र बांधलंय. मग ज्याच्या हातात ती दोरी आहे, ती दोरी ज्याच्या हातात आहे तो नेईल तिकडे देव जातो. अगदी सोपं शब्दामध्ये परमार्थ समजावून दिलेला आहे. प्रेमाची दोरी तुमच्या हातात असू द्या, देवाच्या गळ्याला अटकवलेली. देव तुम्ही म्हणाल नेईल तिकडे तुमच्या मागे मागे तो येत राहील. पण वास्तविक तो प्रेमाच्या अधीन झालाय. महाराज काय म्हणाले दुसऱ्या ओळीत, सत्ता सकळ त्याचे हाती, सत्ता सकळ त्याचे हाती. त्याच्या हातात सगळी सत्ता आहे. खरं म्हणजे तो तुम्हालाही तोडून मरोडून ठेवून देईल. त्याला काय कठीण आहे? पण तो पाहतो हे आपलंच लेकरू आहे, आपणच निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे याचं भलं बुरं हे आपल्यालाच बघायचं आहे, म्हणून तो काही बोलत नाही. प्रेमाने राहतो. तुम्ही न्याल तिकडे तो जातो, तुमच्या स्वाधीन होऊन जातो. थोडक्यात जग त्याच्या स्वाधीन आहे खरं तर, पण तो एवढा जगाचा नियंता, सगळी नियामक शक्ती त्याच्या हातात असताना सुद्धा तो तुमच्याशी परतंत्र होऊन जातो. तुमच्याजवळ पारतंत्र्यात असल्यासारखा राहतो. कशामुळे? फक्त एका प्रेमामुळे, फक्त एका प्रेमामुळे. मग हे प्रेम म्हणजे संसारात तर आहेच, प्रपंचात मगाशीच सांगितलं, नवऱ्याचं बायकोवर असते, बायकोचं नवऱ्यावर असते, मुलाबाळांवर असतं, आईवडिलांचं आणि आईवडिलांवर मुलाबाळांचं. साधं बसनी किंवा काय रेल्वेनी इकडे जरी यायचं होतं, पुण्यामध्ये गाडी पुण्यालाच जाणार आहे आणि ड्रायव्हर नेणार आहे, या विश्वासाने, प्रेमाचंच दुसरं नाव विश्वास आहे. विश्वासाने बसलो आणि पुण्यातच आलो, आहे की नाही? विश्वासाशिवाय, प्रेमाशिवाय कुठलाच व्यवहार चालत नाही. साधा प्रपंचातला, व्यवहारातला कुठलाच प्रकार चालत नाही. मग हा तर परमार्थ आहे. इथं तर अगदी 52 कशी सोनं पाहिजे, तिथं भेसळ चालतच नाही. 52 कशी सोनं पाहिजे. म्हणून सोपं उदाहरण दिलेलं आहे. तुमची दोरी प्रेमाची आहे का विषयाची दोरी आहे? तुमचं प्रेम विषयावर आहे की भगवंताच्या अस्तित्वावर आहे, भगवंतावर आहे? हे फक्त ठरवायचं असते, बाकी काहीच दुसरे कुठले मधले काही त्याच्यामध्ये प्रत्यवाय नाही. याच्यामध्ये प्रेम आहे ना. मग आणि प्रेमाचं दुसरं आणखीन एक लक्षण आहे, प्रेम आहे तर दिसलंच पाहिजे. प्रेम आहे तर दिसलंच पाहिजे. आईचं प्रेम लेकरांवर आहे हे लेकरांना कळते ना. दासगणू महाराजांनी म्हटलेलं आहे, खात नाही ते लेकरू 10 वेळा ती दूध भाताची ताटली मागे मागे त्याच्या घेऊन जाते आहे, पण तरी ते बेटा पोरग खातच नाही. शेवटी चिडते, ती ताटली आपटून देते, मर मेल्या, खायचं नाही तर. दासगणू महाराज म्हणाले, मर मेल्या म्हणे जननी, परी प्रेम उपजे अंतःकरणी. खरंच तिला लेकरू मरावं वाटते काय? वाटत असतं तर कशाला मागे मागे फिरली असती दूध भाताचा म्हणजे ताटलीमध्ये घेऊन घास. प्रेम आहे तर दिसलं पाहिजे, दिसेल तर लोकांचा विश्वास बसेल, अन्यथा नाटकाला काही किंमत नाही. या परमार्थामध्ये नाटकाला किंमत प्रपंचात आहे, मात्र प्रपंचात आहे. प्रपंचात आहे. म्हणून आता नव्या पोरी येतात, खरं म्हणजे ज्या नवऱ्याचा हात धरून आले आहे, कंठे बधवा दृढम सूत्रम यत्रस्थम तत्र नीयते, गळ्यात ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं, मग फक्त तो एकटा बाप्याच फक्त या
यांचा आहे का? त्या बाप्याचे कोणी नातलग आहेत की नाही? आई वडील बंधू भगिनी आहे की नाही? त्याचं घरदार, त्याचा जमीन जुमला नसेल तरी, अगदी फाटका संसार जरी असेल तरी त्या पोरीला आपला म्हणून करावा लागतो. नवरा आपला आहे ना, म्हणून त्याचे नातेवाईकही आपलेच, तेही माझेच. त्याचे घरातली भांडी कुंडी, त्याचा जमीन जुमला काय असेल ते सगळं ते माझंच. माझं म्हणून प्रेम करून राहावं लागते त्या पोरीला. नाही तर इथं पहिल्या दिवसापासून री 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 काय म्हणे त्यांचे ते लोक असेच आहे, ते तसेच आहे, आणि हे धड नाही ते धड नाही. म्हणजे काय म्हणतात, मनात नाही नांदणं आणि पोवाडा मांडणं. हे काही कामाचं नाही. हे प्रपंचात चालते. जसं एखाद्या माणसावर प्रेम आहे, एखाद्या कुटुंबावर, व्यक्तीवर, त्यांच्या घरी त्यांच्या लेकीबाळीचं लग्न आहे, पण आमचं जाणं झालं नाही ना, आमचं जाणं होत नाही या लग्नाला. पण ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्या घरी लग्न आहे, ज्या मुलीचं, पोरीची आई वडील, आम्ही गेलो नाही हो, पण तरी सुद्धा ते सांगतात बरं, जे कोणी येतात आमच्या शेजारचे जातात लग्नाला, त्यांचं जमलं ते गेले लग्नाला, आमचं नाही झालं. पण ते म्हणतात आले असते तर खूप छान झालं असतं बरं, एवढा सोहळा त्यांनाही बघायला मिळाला असता. मला तू त्यांची फार आठवण येते आहे बरं. अहो आलो नाही ना, नाही आले तर नाही आले, हाजीर सो वजीर, असं न करता उलट तुमची आठवण जर केली ना, तो जो कोणी फलाना ढेकाना जो कोणी आहे तो जेव्हा जाऊन सांगेल ना, तुम्ही आल्या नव्हत्या बरं ताई, पण त्या ताईंनी खूप तुमची आठवण काढली बरं. त्यांचे यजमान पण विचारत होते की त्यांच्या घरचे कोणीच आले नाही. म्हणजे आमची आठवण आम्ही नाही गेलो तर होत असते, हे पाहून किती किती बरं वाटतं मनाला. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात प्रेम. नाथ महाराज भागवतामध्ये, एकनाथी भागवतात म्हणाले, प्रेमाचं लक्षण काय आहे? अखंड जयाची, अखंड जयास माझी वार्ता, अखंड माझी कथा, अखंड माझी कथा आहे. अखंड माते ध्याता, माझं ध्यान, माझं चिंतन मनन करतात, माझीच वार्ता ऐकण्यासाठी कान आसुसलेले असतात, माझंच चिंतन करतात, स्मरण करतात. भक्ती तत्वता जी नाव, मी आलो नाही, मी समोर दिसलो नाही तर मन कासावीस होतो, मन व्याकुळ होतो. त्याला म्हणायचं तिथं प्रेम आहे, प्रेम. आणि त्या प्रेमासाठी देव फक्त आसुसलेला आहे, बाकी आपण सगळे नाटकाचेच भुकेले. कारण प्रपंचामध्ये नावडता पाहुणा जरी आला ना, नावडता पाहुण्या आला तरी सुद्धा आता देखल्या देवा दंडवत करावंच लागते, आहे की नाही? देखल्या देवा दंडवत म्हणून अगदी छान सरबराई करतो, अगदी नव्या नवतीची नव्हाळीची भाजी बिजी त्यांच्या आवडीची आणतो आणि छान करतो, चांगला पदार्थही करू, छान खाऊ घालू, जाताना साडी म्हणजे कपडा लत्ता वगैरे देत आहे, त्यांचा सत्कारही करतो आहे आणि ओटी वगैरे भरून देऊन बुवांच्या पदरामध्ये उपरण्यात नारळ वगैरे वगैरे घालून सन्मान केला आणि बोळवण केली. विडा दक्षिणा देऊनी बोळविले प्रमाणे सगळा उपचार छान केला. ते पाहून आपण भुलू, आपण भुलणार नक्कीच. नाही त्यांनी साडी पण छान दिली बरं मला, बायकांचं असतेच, त्यांनी साडी पण छान दिली बरं मला, आमच्या ह्यांना सुद्धा शर्ट पीस घालण्यालायक दिलाय, म्हणजे शर्ट पीसचा शर्ट शिवून घालण्यालायक आहे. नाहीतर मग ते भटाच्या बायकोला चिटाची चोळी वगैरे तसलं नाही. म्हणजे देणाऱ्यानं चांगलं दिलं, हाही वाखाणणी करत आहे, म्हणजे त्याला वाटते की नाही हे सगळं प्रेमानंच केलं आहे. पहा बरं, हे दाखवी प्रेम आहे, मनात नाही आहे पण तरी केलंय. पण त्यात याला आमच्यासारख्या अजाणत्या माणसाला खरं प्रेम दिसत नाही, त्या खोट्यात प्रेम शोधायला लागतो. आणि हो त्यांनी फार प्रेमाने केलं बरं असं आपण एकामेकांना सांगतो सुद्धा. पण देव म्हणतात हे असले नाटकं मला नाही चालत, मनात काय आहे ना, तेवढंच पाहिजे असते. भावे तुळशी दळ,
भावनेने तुमची तुळशी दळ सुद्धा मला गोड आहे, पण तुम्ही भावना महत्वाची वाहिली किती हे महत्वाचं. म्हणून तुम्ही दाखवता काय हे महत्वाचं नाही, पण खरोखर अंतःकरणातलं लक्षण किती किती मननीय आहे हे महाराज तुकोबा एका अभंगातून म्हणाले. महाराज म्हणतात, अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक. पहा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. अहो पण दाखवा तर भाऊ, प्रेम आहे तर म्हणजे म्हणजे भाऊ ताई जे कोणी आहे ते दिसलं पाहिजे, खरं असलंही पाहिजे. अन्नाचा वास घेऊन भूक नाही जात, ते देवाची जाते प्राणायास्व व्यानायास्व वगैरे वगैरे करून, माणसाची नाही जात. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी का हे पाक घरोघरी. कशाला स्वयंपाक करतात लोक घरोघरी? देखोनी जीवन जरी जाय तहान, तरी का हे साठवण घरोघरी. आपुलाले हित साधारे स्वहित, वाचे वदा नित्य राम नाम. छाया सुख न पविजे, जवत या तळी न बैसिजे. छायेचं सुख उन्हातून चालून भागून गेलेला आहे, थकलेला आहे, रणरण त्या उन्हातून येतोय. वृक्षाच्या छायेखाली गेल्याशिवाय छायेचं सुख कळणार नाही, छायेचं सुख कळणार नाही. म्हणून हित तरी होय गाता ऐकिता, जरी राहे चित्ता दृढ भाव. तुकारामांचाच हा अभंग. चित्तामध्ये जर तुमच्या दृढ भाव असेल, दृढ निष्ठा असेल, प्रेम असेल, प्रेम असलं तर तो हिरकणीचा बुरुज नाही का, किती अगदी निसरडा तो कडा त्या पहाडाचा. तो निसरडा पहाड सुद्धा बाई बाळंतीण लेकरू सोडून आलेली आहे, गडावर गेली होती आणि ती बाहेर तिकडनं बाहेर येते आणि लेकराला दूध पाजायला घरी येते, म्हणून तिच्या नावाने हिरकणीचा बुरुज प्रसिद्ध झाला. याला म्हणतात खरं प्रेम. आणि या खरा प्रेमाचाच फक्त देव भुकेला आहे, बाकी कशाचाच भुकेला नाही. आणि जिथं खरं प्रेम असते ना, तिथं बुरुजावरून पाय घसरून मी पडेल, मी मरेल अशी शंकाही त्या माणसाला येत नाही, त्या व्यक्तीला. हा, आणि एवढ्यासाठी झाशीच्या राणीचं किती प्रेम होतं हो देशावर. अहो ती ज्या वेळेला निघाली ना किल्ल्यातून, त्यावेळेला तिनं दुसऱ्या एका बाईच्या म्हणजे वेषांतर करून निघाली आणि सगळ्या प्रजेवर इतकं प्रेम की मारत 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 बाहेर पडली. तिला वाटलं होतं की हे इकडे शिंदेच्या राज्यामध्ये त्यांचा विश्वास होता तिला की हे आपल्याला सहाय्य करतील, पण नाही, माझी प्रजा वाचली पाहिजे म्हणून बिचारी निघाली खरी, पण तिथं काही त्यांना म्हणजे साथ मिळाली नाही. आणि अक्षरशः अचानक हल्ला होऊन झाशीच्या राणीचा असा डोळा असा लटकत राहिला, असं बुबुळ. तो असा हातात धरून अशी पुढे गेली. खरा एक साधू होता, त्या साधूनं मात्र झाशीच्या राणीला पेटवायला सुद्धा काही नव्हतं. हिला जर आता अशीच म्हणजे मी काही केलं नाही ना, मग ती मरते, प्राण सोडते, तरी सुद्धा हे लोक तिचे लचके तोडतील. म्हणून खरं प्रेम कसं आहे ते दिसून पडलं. गवताच्या गंजीनी पेटवलं, गवताच्या गंजीनी, पण तिच्या देहाचे धिंडवडे होऊ दिले नाही. आपला माणूस आहे तो, त्याला म्हणतात हिंदुत्वाला जागणारा माणूस आहे. प्रेम, खरं प्रेम देशावर. बाईनं सगळ्यांवर प्रेम केलं ना, म्हणून बाईला वाचवण्यासाठी प्रयत्नही केला. नाही वाचली तर तिच्या जीवाची विल्हेवाटही लावून दिली शरीराची, पण लोकांच्या हाती सापडू दिलं नाही, कारण ते ब्रिटिश आहेत, ते मुसलमान आहेत, हे फार भयंकर आहे. असो, खरं प्रेम किती महत्वाचं असते. आणि म्हणून खरं प्रेम जिथे असते ना, तिथे इतका विश्वास आणि इतकं कठोर मनाचं काय म्हणतात त्याला, निश्चय कठोर असतो, निश्चयात्मिका बुद्धी फार जबरदस्त असते त्यावेळी. आणि म्हणून नामदेवाचा एक अभंग तेवढा म्हणते, खरं प्रेम कसं असते, क्लेश झाले, त्रास झाला तरी चिंता करत नाही, तमा बाळगत नाही. देह
देह जाव येची घडी पाय हरीचे न सोडी देह जाव येची घडी पाय हरीचे न सोडी देह जाव येची घडी पाय हरीचे न सोडी क्लेश हो नाना परी मुखी राम कृष्ण हरी क्लेश हो नाना परी मुखी राम कृष्ण हरी क्रीडा वैष्णवांचे मेळी क्रीडा वैष्णवांचे मेळी हाक केशव आरोळी हाक केशव आरोळी रामा म्हणे हेच देई नामा म्हणे हेच देई नामा म्हणे घडी पाय हरीचे न सोडी पाय हरीचे न जावो देह जावो देह जावो या क्षणाला देह गेला तरी हरकत नाही पण पांडुरंगा तुझे पाय मी सोडणार नाही असा दृढ भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. क्लेश हो नाना परी मुखी रामकृष्ण हरी भगवंताचं नामचिंतन अहर्निश माझी कथा अहर्निश माझी वार्ता सतत माझीच वार्ता करतात माझ्याच विषयी बोलतात माझंच कथा काव्य ऐकत असतात पाहत असतात वाचत असतात माझंच दर्शन घेत असतात भक्ती तत्वता जी नाव अशी भक्ती असते म्हणजेच भगवंताच्या नावात प्रेम त्याच्या दर्शनात प्रेम त्याच्या प्रदक्षिणेत प्रेम त्याची कथा ऐकण्यात प्रेम सगळीकडे त्याच्याच विषयीचं सगळं आहे. नाहीतर विषयांचं प्रेम असलं तर मग तो सगळा दाखवीपणा देव मिळत नाही. उदाहरण सांगते. नवीन नवीन पोरं आहेत मोठे जवान झालेले तरुण आहेत आणि या तरुण पोरांना सुट्ट्या लागल्या 2-4 दिवस आल्या कॉलेजला म्हणा का त्यांच्या नोकरीला म्हणा सुट्ट्या मिळाल्या आणि ते 3-4 जण खेड्यात गेले कुठल्या तरी आजूबाजूचा परिसर छान बघायला मिळतो पण आले गाडीनं आले कुठल्या तरी आता गावात जायचं म्हणजे मधली नदी पार करायची असते आणि मग गावातलं सौंदर्य नदी पार करायची आहे पण गावातलं सौंदर्य त्याच्याशिवाय दिसणार नाही. मग तिथं एक नाव दिसली आता हे तरुण पोरं आहेत हा ते सगळे एन्जॉय करायला निघालेले आहे एन्जॉय आणि मग ते काय खाणे पिणे ते सगळं झालेलं आहे त्यामुळे ती जी नशा चढली पहा असते खऱ्या प्रेमाची पण एक नशा असते आणि ही वैषयिक सुखाची पण एक नशा असते. 2 नशेत फरक पहा कसा आहे. या नशेमध्ये वैषयिक सुखाच्या नशेमध्ये त्याच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही हा पण ते त्याचा शेवट दुःखद आहे आणि हा जो आत्यंतिक प्रेमाचा हा जो प्रकार ही जी नशा आहे ना त्याचा शेवट मात्र सुखाचा आहे. अंते मती सा गती उत्तम गती मिळणार भगवद्गीतेत सांगितलंय.
मग ही मुलं चढलेली आहे, नाव दिसली, अरे चला चला नावेत जाऊ, आणि नावेत बसून पलीकडे नदीकडे गावाकडे जाऊ, नदी पार करू म्हणून नावेत बसले. पण इतकी चढलेली होती की त्यांना कळलंच नाही ही नाव नांगरलेली आहे. नाव नांगरलेली म्हणजे काठाला कुठेतरी एखादं हुक असतं मोठं असं गोल, किंवा एखाद्या झाडाला तरी मजबूत झाडाला ती बांधून ठेवलेली असते. जेव्हा ती बांधून ठेवलेली असते तिला नांगरणं म्हणतात. नाव नांगरलेली आहे, पण त्या मूर्खांना कळलं नाही आणि मार ते वल्हे होतेच तिथे. ते वल्हे घेतले आणि ते रात्रभर, कारण अर्धा भाग पाण्यात आहे की नाही, ते रात्रभर चाललाय ते असं असं. शेवटी सकाळी होऊन गेली, पण नाव तसूवरही पुढे सरकली नाही, कारण ती बांधून ठेवली आहे. तसं आहे विषय सुखाची जी नशा आहे ना, ती अशी डुबवते की तुम्हाला पलीकडचं काहीच मिळत नाही. तुम्ही जिथल्या तिथंच राहता, जन्म घेतले तरी तिथंच राहता. असा आहे प्रकार. आणि खऱ्या प्रेमाचा तो मात्र पैल पार नेल्याशिवाय सोडत नाही. आणि हा पैल पार सांगते तुम्हाला. खरं प्रेम द्रौपदीनं केलं, खरं प्रेम द्रौपदीनं केलं, खरं प्रेम संतांनी केलं देवावर, खरं प्रेम सती स्त्रियांनी नवऱ्यावर केलं. म्हणून काया जळते आहे नवऱ्याच्या बरोबर जाताना, सती जाताना, पण तरी जळे माझी काया लागला वणवा. काया जळते, वणवा लागल्यासारखं झालेलं आहे. परंतु पतीच्या स्मरणामध्ये त्याची आगी देखून या नहोय खंती. तुकारामांचेच अभंग खूप आहेत याच्यासाठी. आग पाहून तिला खंत वाटत नाही की आपण जिवंत मरतोय वगैरे. पतीच्या स्मरणामध्ये सगळंच काही क्षुल्लक होऊन जाते तिच्यासाठी, अशी स्थिती आहे. म्हणून खरं प्रेम ते खरंच प्रेम आहे. बाकी मात्र खोट्या प्रेमाला किती त्याची वदंता करावी, कितीतरी सांगावं, काही अर्थ नाही. म्हणून या ठिकाणी सांगते तुम्हाला, खरं प्रेम हे असं आहे. महाराज म्हणाले, नेतो तिकडे जाय हरी. जिकडे नेतो तिकडे हरी जातो. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये खरं प्रेम जे असते ना, ते क्षमा शिकवते. समोरचा चुकला ना, आपल्या प्रेमाचा सुहृद आहे, आपल्या प्रेमाचा आहे, तो चुकलं तरी क्षमा करतो, चुकलं तरी क्षमा करतो, आणि चुकलं तरी प्रेम करतो. हे जर तुम्हाला पाहायचं असेल, खरं प्रेम, नात्यांमध्ये खरं प्रेम कसं असते ते जर बघायचं असेल तर रामायणाचा अभ्यास करावा लागतो. रामायणाचा, भगवंताचा राम हा अवतार नात्यांसाठी आहे हो, फक्त नात्यांसाठी आहे. नात्यातलं प्रेम किती जबरदस्त असते. म्हणून जी आई वी माता आहे कैकई, ती चुकली आहे. वनवास रामाला झाला, सीतेला नाही झाला, तरी सुद्धा सीतेला सुद्धा वल्कल दिली. रामाला दिली ठीक आहे, वनवासच आहे. सीतेला पण वल्कल दिली. खरं म्हणजे हे न्याय्य नाही. रामालाही ते राग आलाय बरं त्याच्याबद्दल, पण राम कधी रामोद्वीर नाभी भाषते, राम जास्त बोलणारे नव्हते. आणि रामाने सगळ्यात शेवटी गुहकाच्या कडे जायच्या आधी, म्हणजे सुमंत निघून गेल्यानंतर लक्ष्मणाजवळ बोलले, राम आईनं वनवास मला दिला, पण सीतेला सुद्धा वल्कल दिली रे लक्ष्मणा, हे मला फार वाईट वाटलं. दशरथ राजे म्हणत होते, बरं जितके दिवस वनात राहतील ना माझे पोरं, माझा पोरगा आणि आता लक्ष्मणी बरोबर आहे म्हणून माझी मुलं, तितके दिवस पुरतील एवढे वस्त्र पाठवा, एवढे वस्त्र पाठवा. माझ्या सुनेला राजाची पोर आहे होती आणि माझ्यासारख्या सम्राटाची सून आहे, तिला वनात धाडताना जितके होतील तेवढे दाग दागिने वस्त्र प्रावरण सगळं सगळं तिला द्या, त्यांच्याबरोबर द्या. पण नाही बरं लक्ष्मणा, तिची कशातच देण्याची वासना नव्हती. रामायणात लिहिलंय बरं, हे वाचून घ्या, मी खोटं काही बोलत नाही. लक्ष्मणा फार वाईट वाटतं रे, ती आई आहे,
सावत्र झाली तर काय झालं, आई आहे असं व्हायला नको होतं, पण जाऊ दे. शेवटी एकच कळतं, नय्य दैव कृतम किंचिन्नराणामिह विद्यते. या जगामध्ये दैवात जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त असं काहीच घडत नाही. आपल्या नशिबी हेच होतं, म्हणून तिच्या रूपानं आपल्याला हे दुःख उभं ठाकलेलं आहे असं राम बोलतात आहे. म्हणून तरी पण एवढे सगळे क्लेश कष्ट क्लेश हो नाना परी, मुखी राम कृष्ण हरी, म्हणजे सद्भाव सोडला नाही. रामानं ज्यावेळेला कैकई भेटायला आली, तिला उपरती झाली, पश्चाताप झाला, पण भेटायला आली त्याच्या पूर्वी लक्ष्मण खूप वाईट बोलला. बोलू दिलं नाही रामाने, ताबडतोब दाटून दिलं. नाही लक्ष्मणा, काही असलं तरी ती आपली माता आहे, तिला असं बोलू नको. भरतानी सुद्धा ज्यावेळेला शत्रुघ्नानी मारायला धावला होता त्या मंथरेला खड्ग हातात घेऊन भरतानी अडवलं. भरत महात्मा आहे, नात्यातलं प्रेम ते जाणत होते बरं, आणि म्हणून मारू दिलं नाही आईला. आई आई आहे, चुकली तरी सुद्धा ती आई आहे, मारायचा तुला अधिकार नाही, हे शोभत नाही. म्हणून नात्यातलं प्रेम, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी. नात्यातलं प्रेम पाहण्यासाठी आदर्श ग्रंथ म्हणून वाल्मिकींनी रामायण लिहिलेलं आहे, प्रेमासाठी. असो, प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी. प्रेम सूत्र दोरी स्मरण केल्यानी, पाहिल्यानी, स्पर्श केल्यानी, त्यांच्याबद्दल वाचल्यानी, ऐकल्यानी, सगळ्या गोष्टींनी प्रेम निर्माण होतं बरं. एक गंमत सांगते लहानशी. एक बुवा कीर्तनकार होते आणि त्यांची दाढी मिशा वगैरे फ्रेंच कट दाढी वगैरे होती, आणि कीर्तन चांगलं रंगलेलं आहे, आणि बुवा अगदी चांगला प्रसंग रंगवून रंगवून सांगत आहे. तो श्रोत्यांमध्ये बसलेला एक माणूस मात्र त्याच्या डोळ्याला धार लागली. प्रेम, त्याच्या डोळ्याला धार लागली. काही देवाबद्दल काही सांगत आहे. ते म्हणाले शेवटी, सगळ्यात शेवटी कीर्तन झाल्यावर, वा वा, तुमच्या मनाची स्थिती फार चांगली आहे बरं. कीर्तन ऐकताना, देवाचं स्मरण केलं, कथा सांगत असताना, वेपथुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते. डोळ्याला धारा लागतात, अंगावर रोमांच येतो. आनंदी गोष्ट असेल तर आनंद व्यक्त होण्यासाठी आनंदाश्रू पण होतात, डोळ्यातनं वाहतात. तुमच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. लक्षात आलं माझ्या की देवावर फार प्रेम आहे हो तुमचं, असं ते म्हणाले बुवा. तर ते काय म्हणाले, बुवा तुम्हाला खरं सांगू का म्हटलं, मला त्याची फार आठवण येत होती हो तुम्हाला पाहू पाहू. आता त्याची म्हटल्यावर, आता तिची म्हटलं असतं तर कदाचित वेगळा काही भाव आला असता, पण त्याची म्हटल्यावर, त्याची म्हणजे कोण, तुमचा मुलगा वगैरे काय? नाही नाही हो, माझ्या गावाकडलं ते माया बोकड ते मागच्याच महिन्यात गेलं. त्याची दाढी वगैरे, त्याची जी होती ना त्या बकऱ्याची, ती तुमच्यासारखी होती, ती तुमच्याच सारखी होती महाराज. म्हणून तुमच्याकडे पाहू पाहू मला त्याची आठवण येते, म्हणून मला रड येत होता. आता तो खेड्यातच होता ते कीर्तन, म्हणून मला रड येत होता. थोडक्यात म्हणजे काय, पाहून सुद्धा आपल्या बोकडाची आठवण त्याला झाली, त्याच्यावर त्याचं प्रेम होतं. हे सगळं वैषयिक आहे. हा गमतीचा भाग तेवढा तुम्हाला सांगितला, पण म्हणजे कशासारखं तरी असलं की आठवण येते, हा भाग आहे. म्हणून पण देवावर मात्र शुद्ध प्रेम जे करतात त्यांच्या कथा ऐकल्या की आपल्यामध्ये ते निर्माण होऊ लागतं हळूहळू. असाच प्रेमाचा प्रादुर्भाव होतो. प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जाय
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. प्रभुवर भावाचे भावाचे नाते आडनावाचे प्रभुवर भावाचे भावाचे प्रभुवर भावाचे भावाचे नाते आडनावाचे प्रभुवर भावाचे भावाचे नाते आडनावाचे प्रभुवर भावाचे भावाचे वडील करी देवुनिया वडील करी देवुनिया दैवाचे पालक गोकुळाचे प्रभुवर भावाचे भावाचे भगवंत भावाचा भुकेला आहे. तो फक्त नावाचा म्हणजे आडनावाचा देव नाही. देव आडनाव असतं की नाही लोकांचं. आडनावाचा देव नाही. तो खरोखरच तुम्हाला काहीतरी देऊ करतो. केव्हा तुम्ही काहीतरी दिलं तर. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. हे प्रेमाचं सूत्र आहे. आणि त्याप्रमाणे देव भावाचा भुकेला आहे. देवाला फक्त प्रेम म्हणजे भाव, निष्ठा, श्रद्धा, विश्वास काही म्हणा. मग त्या विश्वासासाठी मग देव काहीही करायला तयार होतो. आता पहिल्या दिवशी काल गणपती झाले.
आदल्याच दिवशी पौर्णिमा झाली, राखी पौर्णिमा. म्हणून विठ्ठलाच्या कृष्ण रूपातल्या राखीच्या प्रसंगाचा इथं उल्लेख करावा म्हणून आमच्या विदर्भातले संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज त्यांनी रचलेलं हे आख्यान आहे ते तुमच्या पुढे सादर करते. महाराज म्हणाले, प्रभूवर भावाचे नाते आडनावाचे. ते आडनावाचे नाही आहे देव, ते भावाचे भुकेले असे देव आहे. आणि म्हणून एकदा असं झालं, हेच दाखवण्यासाठी आता नारद महाराज कोण आहे, आम्ही त्यांच्या गादीवर आहोत. नारद हे देवाचे पार्षद आहे. पार्षद देव म्हणजे सरकार, आणि त्यांचं इप्सित त्यांच्या मनातल्या गोष्टीप्रमाणे घडवून आणण्यासाठी जे कार्यरत असतात त्यांना पार्षद म्हणतात. म्हणजे नगरसेवक वगैरे, मंत्री बिंत्री, हे सगळे देवाचे पार्षद. नारद देवाचे पार्षद आहे, देवाच्या मनातलं घडवून आणतात मनाप्रमाणे. धन्य धन्य तो नारदू. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलेलं आहे, नारद अतिशय धन्य. भक्तीच्या क्षेत्रामध्ये नारदांसारखे धन्य पुरुष तसे सद्गुरू नाही मिळणार तुम्हाला. धन्य धन्य ते नारदू, धन्य धन्य तो नारदू. नारदू 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 धन्य धन्य तो नारदू. हरिनामाचा चंदू जासे, हरिनामाचा चंदू चंदू, हरिनामाचा चंदू चंदू. धन्य धन्य तो नारदू. नारदू धन्य धन्य तो नारदू. श्रीकृष्णाचा आवडता आवडता, श्रीकृष्णाचा आवडता आवडता, श्रीकृष्णाचा आवडता. जासी कृष्ण आवडे सर्वथा, जासी कृष्ण आवडे सर्वथा. श्रीकृष्ण आवडे सर्वथा, जासी कृष्ण आवडे सर्वथा. नित्य मुक्तता त्याचे निसंग, त्याचे निसंग, नित्य मुक्तता. धन्य धन्य तो नारदू. धन्य धन्य तो नारदू. नारदू धन्य धन्य तो नारदू. तो नारदू, तो नारदू. जो श्रीकृष्णाचा आवडता, ज्यासी कृष्ण आवडे तत्वता, ज्याचे निसंगे मुक्त मुक्तता, नित्य मुक्तता हरिसंगे. हरीच्या नामस्मरणामध्ये सतत नित्यमुक्त जीवनमुक्त असे साधू नारद महाराज आहे. या ओव्या आहे नाथ महाराजांच्या. असे नारद महाराज भगवंताच्या मनातलं जे असेल त्याप्रमाणे कार्याची योजना आखतात, कार्य करतात. असेच एकदा भ्रमण करीत असताना स्कंदाच्या ठिकाणी वीणा आहे, मुखानी भगवन नामस्मरण चालू आहे. तुभ्यं नमामि जगदीश्वराय, तुभ्यं नमामि कमलाकांत
ऋषिकेशाय. भगवंताचं नामस्मरण करत करत चालले आहे. चालता चालता मध्येच सुभद्रेचं घर लागलं. सुभद्रेच्या घरी गेले आणि मग सुभद्रेनी पाहिलं, वा वा, नारदांसारखे घरी आले म्हणजे वा, केवढा अलभ्य लाभ आहे. अगदी देव करावे परते म्हटलंय, पण संत करावे आरते. संतांची भेट होती आहे, त्यांचं पाद्यपूजन वगैरे करायला मिळताय आनंद. आणि मग नारद आल्यानंतर अगदी सुभद्रेनी छानपैकी पूजेची तयारी केली. नारदांच्या चौरंगावर नारदांना बसवलं. नारदा बसा, मी आज तुमचं पूजन करते. अलभ्य लाभ, संत दर्शन झालाय. सुभद्रा रमणीय राजस करे, रंगावली काढते. मध्ये आसन आणि दिव्य समया दो बाजूला लाविते. पूजेचे तबकात सर्व जमवी, पुष्पादी साहित्य ती. श्री सत्कार करावयास झटते, अत्यादराने सती. पंढरीनाथ महाराज की जय. सुभद्रा सतीबाईंनी पूर्वी पतिव्रता सवाष्णीला सतीच म्हणण्याची पद्धत होती. अत्यादराने सती, ती सती स्त्री. आदराने सगळं पुष्पादी साहित्य जमा केलं. अगदी छान चौरंगाच्या भोवताले रांगोळी काढली, आसन दिलं बसायला. आणि मग त्यावर नारद बसल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन केलं. शाल वगैरे पांघरली आणि छान हार तुरे वगैरे देऊन स्वागत केलं. महाराज दुग्ध प्राशन करता की जेवण करता? नाही नाही, जास्त काही वेळ नाही, हा बस आता निघतोच म्हटलं. पण जाता जाता वार्ता विचारून घेतो. नारद जाता जाता पूजा केली म्हणजे काय, सगळं सोडून थोडी द्यायचं की आपल्याला. म्हणून नारदांनी तिला म्हटलं, काय म्हणते सुभद्रे, तुझा तो नवरा काय म्हणतो? आता तो नवरा म्हणजे एकच आहे की नाही, अर्जुन. बरे आहे की? होय का? आणि तो तुझा भाऊ काय, कसं काय म्हणताय, कसं चाललाय? कधी नेतो का सणावाराला घरी, नेतो बहीण म्हणून तुला? काही साडी चोळी? काय नारदा, खाजवून खपली काढत आहात तुम्ही माझी. आधीच दुःख, त्यात तशा डागण्या. असं विचारणं म्हणजे डागण्याच झाल्या. म्हटलं नाही झालं काय असं दुःख बिख्ख वाटण्यालायक, असं काय झालं? येत नाही का कधी माहेरी न्यायला? येत नाही तुला तो तुझा बंधू श्रीकृष्ण? काय नारदा, काय सांगू तुम्हाला. वंदितो तिच्या, वंदितो तिच्या हा सदा पदा. वंदितो तिच्या, वंदितो तिच्या हा सदा पदा. वंदितो तिच्या हा सदा पदा. जाचते मनी हीच आपदा. वंदितो सदा.
काय करतो, ग्रास घेईन. बंधू माझा आहे, बंधू माझा आहे, रक्ताचं नातं आहे. हा, पण तरी कधी येत नाही हो घरी. 4 घास माझ्या घरी, बहिणीच्या घरी खात नाही. आणि सावडीशी ते यज्ञ ज्या घरी, आणि तिच्या घरी मात्र, तिच्या म्हणजे कोणाच्या, द्रौपदीच्या, सवती मत्सर. तिच्याकडे मात्र जाऊ जाऊ शीत सावडत राहतो. खरकट उष्ट, खालचं खरकट उष्ट सावडत राहतो. मी म्हणते याला काय कमी आहे तिच्या घरी जेवायला जायला? याच्या घरी काही कमी आहे का हो? सोन्याची द्वारका आहे, 16,108 बायका आहे, मागितलं ते करून द्यायला नौकर चाकर आहे, सगळं आहे. मग काय उणे याला स्वमंदिरी? हा, याला काय उण आहे बरं स्वतःच्या घरामध्ये? पण उगे त्यांचे कष्ट साहितो हरी. पण त्यांच्या घरी जाऊ जाऊ त्यांचे कष्ट सावडत असतो, सोसतो विनाकारणच. काय कमी आहे याला? कशाला जावं तिकडे? अच्छा, असं आहे का? इथे अशी व्यथा आहे तर तुला. बरं बरं नारदा, मी तुम्हाला माझ्या मनातलं बोलते. कधी जाल ना द्वारकेकडे तर सांगा 4 गोष्टी आमच्या बंधुराजांना. हां, आणि काही वळतंय का पहा इकडे, वळतंय का पहा इकडे. बरं बरं सुभद्रे, तुझं काम मी करतो बरं. हां, तू माझी पूजाच इतकी चांगली केली की तुझं काम करतो. पण तू बोलली तसं नाही बोलत गड्या मी. तू बोलली तसं काही मी बोलणार नाही. मला माझ्या पद्धतीने बोलता येतं ना तसं बोली. हा, मग तर ती समजूनच गेली. ह्यांच्या पद्धतीने बोलणार म्हणजे मग काय हरिहरीच आहे सगळं. मग नारद तिथून गेले, आणि तिथून गेल्यानंतर आणि मग गेले कुठे? कुठे जातात ते? द्वारकेलाच. मुळात तिथेच यायचं होतं, तर इकडे आग लावून गेलेच आहे. त्याच्यामुळे गेले, भगवंताकडे गेले द्वारकेला. आणि द्वारकेला दिसल्याबरोबर नारद, या नारदा, कसं काय, कोणीकडून आलात? काही नाही म्हटलं. अरे तुला फार वडील माणसांच्या सेवेची फार आवड आहे ना? होय, तर आवड आहे ना मला. मग मी म्हणतो आपल्या आई वडिलांची, घरच्या वडीलधाऱ्या मंडळींची सेवा कर ना, लोकांची सेवा कशाला करतो? हा नारदा, तुम्ही बोलताय असं? लोक कुठले लोक काढले? लोक कुठले काढले? कोण लोक? असं म्हटल्यानंतर नारद म्हणतात, अरे तुझी बहीण, तुमची बहीण, हा, अर्थात ते देवभक्ताचं नातं आहे. कधी कधी अरे कार्यावरही येऊन जात होत. अहो, तुमची बहीण सुभद्रा म्हणते, यांना यांच्या घरी कामं कमी आहे का? आई देवकीची सेवा करावी आहे की नाही, आजोबाची सेवा करावी, उग्रसेनाची. हे तिकडं कशाला जातात? अच्छा, असं दुखत आहे काय? बरं बरं, ठीक आहे, असं देव म्हणाले. मग काय झालं? मग नारदांकडे पाहिलं देवानी, आणि देव म्हणे, काय हो नारदा, मला तुमचं मोठं नवल वाटते. सगळं चांगलं चांगलं चाललं असताना तुम्हाला बरं पाहवत नाही का हो? बरं पाहवत नाही काय? माझ्या बहिणीचंही घर नाही पुरलं का तुम्हाला? कळला विता तुम्हासी देव म्हणे कळलावी, देव म्हणे कळलावी, शांती न मिळे त्रैलोक्य ही फिरले, आता काय म्हणावे माझ्या बहिणीचे न घर पुरले. राम 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 हरे हरे राम 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 रघोत्तमा राम 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 सीतापते राम. म्हटलं माझ्या बहिणीचं पण काही घर तुम्हाला सुटलं नाही वाटते तुमच्या ह्याच्यात.
जाऊ द्या ना, खरं कळण्याशी मतलब. हां, गुठलिया गिनने में क्या मतलब, आम खाने से गरज. अच्छा बरं, मग आता आंबेच खा तुम्ही. देव म्हणाले, नारदा आता काय नाटक करायचं ते करा. तुम्ही आणलं ना तिकडून हे खरकट माझ्याकडे, त्याच्यामुळे आता काय करायचं ते करा, नाटकं करा. पण आता माझ्या बहिणीला कळूच द्या, माझ्या बहिणीला प्रेम काय चीज असते ते कळूच द्या. हा, सावत्र बहीण आणि सख्खी बहीण कळूच द्या, असं म्हटलं देवानी. नारद म्हणतात ठीक आहे, चलो लगते है नाटक करणे. आणि मग लागलं, नाटक करायला लागले. आणि मग देवानं काय केलं, काय करायला गेले भगवान जाणे, भगवंतच जाणे. आणि काहीतरी सुपारी कातरायचं नाटक केलं आणि त्या अडकीत त्यात आपलं बोट घातलं. आणि ते बोटाला भळभळ भळभळ धार लागली. आणि इतकी धार लागली रक्ताची की ते थैथै नाचायला लागले. आई ग आई ग, अगदी आई ग आई ग. तेव्हा नारद म्हणे, अरे काय झालं एवढं, आता तर तू बरा होता आणि ते थेंब थेंब गळत आहे रक्त, इतकी धार लागल्यासारखी. अरे अरे अरे, हे काय झालं काय झालं. थांब थांब, तुझ्या बायकांना आवाज देतो, काहीतरी देईल त्या बांधायला चिंधी वगैरे, म्हणजे आपलं वस्त्र फाडून देतील. अरे नको रे बापा, नारदा जाऊ नका. आमच्या नागपुरी भाषेत बोलत आहे बरं. जाऊ नका नारदा, काही मिळणार नाही. सगळ्यांचे भरजरी वस्त्र आहे, सोन्याची द्वारका आहे ना, मग इथं कोण फाटकं तुटकं घालताय. भरजरी वस्त्र आहे, चिंधी मिळायची नाही बोटाला बांधायला कापल्या जागेवर. बरं मग, बरं जाऊ दे, देवकी आईचं तर भरजरी नसेल ना, रुतते ना ते अंगाला जर, तिचं तर साधं सुधं असेल ना वस्त्र. तिला जाऊन सांगतो, ती देईल काहीतरी काढून, एखादं फाडून देईल. नको नको नारदा, बिलकुल जाऊ नका तिकडे. माझी देवकी आई म्हातारी झाली आहे, तिला आता माझं लेकरू दुःखात आहे म्हटल्याबरोबर तिला सहन होणार नाही, ती भोवळ येऊन पडेल. नको नको, तुझ्या जीवाला आता म्हातारपणी दुःख नको, जाऊ नका. मग आता जाऊ कुठं, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. नाही म्हटलं, तुम्हाला माहीत आहे ना आमची सख्खी बहीण आहे एक, तिच्याकडे जा, मागून आणा एखादी चिंधी, पहा काही मिळते का तर. आणि मग नारद म्हणाले ठीक आहे चलो. आणि मग लागली विणा उचलली, चालते बनले, आकाश मार्गाने निघाले आणि गेले कुठे तर सुभद्रेकडे. आणि सुभद्रा मग स्वागत वगैरे करते. सुभद्रेला म्हणतात जास्त स्वागत वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नको, माझं वेळ नाही. बापरे, एवढी तातडी कशासाठी. नाही नाही म्हटलं, तिकडे त्या श्रीकृष्णाचं ते बोटच कापलेलं आहे, भळभळ धार लागलेली आहे रक्ताची, आणि तो थैथै नाचत आहे नुसता. इतकं दुःख झालेलं आहे त्याला, आणि बांधायला काहीच नाही. चिंधी दे, एखादी चिंधी दे, एखादी चिंधी दे म्हटल्यावर याला काय गरज होती, कशाला कापाकापी करायला गेला. आता तिचं बोलणं सुरू झालं, तोंडाचा पट्टा. याला कोणचं काम आलं, स्वतः कापत बसायचं, काय फळं कापत होता काय. ते जाऊ दे, एवढ्या वार्ता करू नको, मला वेळ नाही, चिंधी दे. अच्छा, भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या काठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले गंबाई, बोट श्रीहरीचे कापले गंबाई.
याला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडू नका देऊ चिंधी तुम्हासी मी फाडू नका देऊ चिंधी तुम्हासी मी पाठीची बहीण झाली वैरीण पाठीची बहीण झाली वैरीण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्राबाई म्हणाल्या अर्थ करू दिला नाही जास्त घाई आहे लवकर लवकर असेल तर दे चिंधी. बरोबर बघते हा नारदा आतमध्ये गेली सुभद्रा आणि आतमध्ये गेली फडताळामध्ये त्या म्हणजे अलमाऱ्या वगैरे मध्ये बघायला लागली. एक गाठोडं काढलं दुसरं गाठोडं काढलं एक शाली दुशाली वगैरे शालू सगळं सगळं भरजरी तिचंही सगळं भरजरीच. आणि म्हणे नारदा हे बाहे 2 गाठोडे नारदांच्या पुढे गाठोडे आणून ठेवले. हे बघा याच्यात शाली वगैरे सगळ्या नवीनच आहे हो. आणि हे साड्या पातळांचं हे सुद्धा सगळं भरजरीच आहे. बरं मग तुझ्या अंगावरचं जुनेरं असेल ना हे याचं दे की. नाही नारदा दिलं असतं हो पण कालच मोलकर्णीला सांगून ठेवलं की आज नेसून घेते उद्या हे अंगचं तुला देणार. आता द्यायला दान देऊ केलं कसं नाही म्हणणार बरं. चिंधी कशाची फाडू शालू आणि फाडू नका देऊ तुम्हासी हे शालून शेले फाडून देऊ काय चिंधी नाही हो नारदा नाही चिंधी नाही. पाठीची बहीण झाली वैरीण. नारद म्हणाले मला माहित होतं सुभद्रे तू श्रीमंत आहे फाटके नसे तुझ्या घरी फाटकं नाही हे मला तसं माहित होतंच पण तरी प्रयत्न करायला आलो. आणि तिथून उठले आणि गेले द्वारकेला. म्हणे नारदा आली का चिंधी मिळाली काय. असे मुख म्लान करून आलेले नारद पाहिले आणि नारदांना पाहून मग देवही समजून गेले. गतीवरून प्रगती कळते की नाही चर्येवरून झालेला आनंद दुःख कळतं की नाही. तसं नारदाकडे पाहूनच कळलं भेटली नाही वाटते तुम्हाला चिंधी नाही मिळाली नाही. मग आता सख्खी कोण आणि सावत्र कोण आता न्याय निवाडा कराच. आता जा माझ्या दुसऱ्या बहिणीकडे जा आणि द्रौपदीकडे जाऊन तुम्हाला मिळते का नाही तेवढं सांगा. मी बसतो तोपर्यंत दाबून जखम. ते दाबून बसले बोटाला बोट आणि नारद गेले तिकडे द्रौपदीकडे. आणि द्रौपदीकडे गेल्यानंतर द्रौपदीला सांगतं द्रौपदी पाहते नारदांना. वा नारदा या स्वागत आहे बरं तुमचं. कुठीकडून आलात. मी आता द्वारकेवरूनच येतोय. अच्छा असं काय मग कसा आहे माझा भाऊ. नुसतं द्वारकेवरून आला म्हटल्याबरोबर मनुष्य म्हणजे नारद कसा आहे माझा भाऊ कुशल मंगल आहे ना हो सगळं. सगळं कुशल मंगल आहे पण थोडं कुशल मंगल नाही. आता हे थोडं आणि जास्त कुशल मंगल मध्ये असतं काय हो ते तू काय समजायचं समज. म्हणजे झालं काय नेमकं कुशल मंगल नसायला. काही नाही ते कृष्ण काय उपद्व्याप करायला गेले. बोट इतकं चिरल्या गेलं की अगदी धारच लागली आणि रक्त सांडत आहे तळमळत आहे. तो नाचत आहे चिंधी म्हणून ओरडत आहे. बांधायला काहीतरी द्या म्हणून रक्त थांबेल. मग चिंधी बरोबर नारदा चिंधीच हवी ना तुम्हाला. पण नुसतं ऐकल्याबरोबर चिंधी म्हटलं आणि ती भळभळ धार लागली म्हटल्यावर ती तिकडे धडकन पडली खाली. तिलाच भोवळ आली रक्ताचं नाव घेतल्याबरोबर.
आणि नंतर मग त्याच्याच काळजीनं पुन्हा सावधही झाली द्रौपदी. सावध होऊन विचारते, नारदा चुकलं हो माझं, मीच कशी धाडकन पडले बरं, पण थांबा थांबा, बिलकुल वेळ करत नाही मी, आणि आज न कृपा करून मला क्षमा करा, मी तुमचं स्वागत करू शकत नाही, माझ्या भावाला चिंधी लवकर मिळाली पाहिजे. त्यामुळे ती काही शोधाशोध करायला आतमध्ये गेली नाही. हे गाठोडं ते गाठोडं काहीच नाही. अंगावरचं पीत वस्त्र पितांबर म्हणून आज पिवळंच घातलेलं आहे, मुद्दाम नेसलाय आणि तो ती पिवळं पातळ तिच्या अंगावरचं ते पातळ नुसता त्याचा पदर धरला नसा टरकन फाडला. भरजरी आहे बरं तो पितांबर, पण त्या काळी सुतीच कपडे, पण त्याच्यातही चमकणारे असे असतं बरं, तसंही सूत असतं. आमच्याकडे आहे विणकर लोक, कोष्टी लोक, ते फार छान छान पातळ, हे कोष्ट्यांकडचंच आहे, विणकराकडचंच आहे. सुंदर सुंदर विणकाम करणारे धागा असा छान चमकीला बनवतात. तसं तिच्या अंगावरचं सुंदर पीत वस्त्र, ते तिने काही नाही केलं, पटकन तो पदराचा भाग घेतला आणि टराट्टर 2 चिंध्या फाडल्या आणि म्हणे, नारदा आता तुम्ही पहिले चिंधी देऊन या, माझ्या बंधूला पहिले या 2 चिंध्या नेऊन द्या, एकीने नाही थांबलं तर दुसरी घ्या बांधायला आणि नेऊन द्या बरं नारदा, मग नंतर तुम्ही परत या बरं, मी तुमचं स्वागत करील, तुमचं पूजन करते, पण आत्ता मला क्षमा करा. बरं. आणि नारदांनी ती चिंधी घेतली आणि वाटेला लागले. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, ऐसी ज्याची भक्ती कैसा नारायण, जैसी ज्याची भक्ती कैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करी ती जगी लाभाविण, बर जरी ग पितांबर तिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. आणि मग द्रौपदीने दिलेली चिंधी घेतली आणि नारद गेले द्वारकेला. आणि द्वारकेला जाताना गेल्याबरोबर नारदांना पाहिलं आणि भगवंताचं नामस्मरण करतात आहे नारद. ह्या नाटकामध्ये नारदांचं नाटक नेहमी हरीच्या साधर्म्याशी असते, हरीशी साधर्म्य साधताय, त्याच्या हिताशी त्याच्या इप्सिताशी सगळ्या गोष्टीशी देव साधून देत असतात देवाला नारद या ठिकाणी. आणि ती चिंधी घेऊन
गेले. आणि गेल्यानंतर मग त्यांना आलेलं पाहिलं. मग आल्यानंतर काय म्हटलं, नारदांना दुरून बघत आहे, फाटकाजवळ दिसत आहे दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजा आपण आता फाटक म्हणू त्याला. दिंडी दरवाजापाशी नारद दिसायला लागल्याबरोबर हे आतूनच धावले नारदाकडे. नारदा म्हणून अगदी जोरात धावले नारदाकडे. आणि जाता जाता नारदाला म्हटलं, काय नारदा, आणली का चिंधी, आणली का चिंधी माझ्या बहिणीनं दिलेली. इथे मात्र पहा, बहीण लक्षात घ्या, गुलाबराव महाराज म्हणतात चिंधी बांधलेली नाही. मुख्य कथा कशी आहे, चिंधी बांधलेली नाही. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला नाही, हे चूक आहे. फक्त दिला फाडून, बस पितांबर फाडून चिंधी फक्त नारदांच्या हाती दिली, एवढंच काय ते सत्य आहे. ना बांधायला ती गेली, ना देव तिच्याकडे गेले, हे काहीच खरं नाही. मूळ कथा अशी आहे असं गुलाबराव महाराज म्हणतात. आणि संतांच्या कथा या खऱ्या मानायच्या असतात, कारण संतांना देवाचे सवंगडी म्हटलंय. काय घडलं ते त्यांना प्रत्यक्ष दिसत असतं, म्हणून संतांची वचनं जास्त खरी असतात बाकीच्या वचनांपेक्षा. आणि मग नारद त्या ठिकाणी आले. म्हटलं काय नाटक फत्ते. फत्ते. विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. विश्वनाट्य सूत्रधार, विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. चातुरी तुझी अगाध, चातुरी तुझी अगाध. कमल नयन श्रीधरा, कमल नयन श्रीधरा, श्रीधरा श्रीधरा. विश्वनाट्य सूत्रधारी तूच श्याम सुंदरा. मधुबिंदू मधुकरास, मधुबिंदू मधुकरास. मेघबिंदू चातकास, मेघबिंदू चातकास. जास त्यास इष्ट तेच, जास त्यास इष्ट तेच. पुरविसी रमावरा, पुरविसी रमावरा, रमावरा रमावरा. विश्वनाट्य सूत्रधारी तूच श्याम सुंदरा. विश्वाचं नाट्य चालवणारा तो सूत्रधार आहे पंढरीनाथ. आणि मग तो केशव तिथून आतून धावत आला आणि नारदांना म्हणतात, काय म्हटलं नारदा, कसं काय, मिळताय का काही, झालं का काही फत्ते काम. हो म्हटलं काम फत्ते. अहो तुमची बहीण आहे ती, प्रेमसूत्र दोरी, खरं प्रेम आहे. आणि म्हणून खऱ्या प्रेमासाठी लागली तिला भोवळच आली. हो ऐकल्याबरोबर जास्त काही ऐकण्याची गरजच राहिली नाही, तिला भोवळ आली आणि ती मूर्छित पडली. नंतर स्वतःची सावध झाली आणि तुझ्या तळमळीनं, तुझ्या जिव्हाळ्यानं, तुझ्या कळवळ्यानं स्वतःच सावध झाली आणि उठली. आणि ती तुझ्या बहिणीसारखी, देवा सुभद्रेसारखी शोधायला नाही गेली गाठोडे चिंधी काढायची म्हणून. आपल्या अंगचंच वस्त्र फाडून दिलं रे. वेळ नाही, उसंत नाही, आणि मला सुद्धा स्वागत सत्कार काही दिलाच नाही. आधी माझ्या भावाचं काम करा, आधी त्याला बरं वाटू द्या, आणि नारदा कृपा करून पुन्हा या म्हणाली या वाटेनं, म्हणजे मी तुमचं स्वागत करीन. म्हणून बघ हे बा, लागली झोळीतनं काढून ती चिंधी दिली. त्या 2 चिंध्या दिल्या आणि तिथे काय रक्तन विक्त काय कसलं सगळंच. तिलाच माया म्हणतात देवाची. या मासा माया, जी आहे वाटते पण ती नसते. जी नाही म्हणाव तर ती असते. चक्षुर्वै सत्यम, डोळ्याला दिसते. त्याच्यामुळे
कसलं रक्तन कसलं काय, काहीच नाही, सगळं नाटक पडदा पडूनच गेला त्या नाटकावर. आणि मग इतका आनंद झाला, द्या द्या नारदा, माझ्या बहिणीचा स्पर्श झालेली चिंधी. आणि ती नारदांची हातात घेतली आणि उगीच गुंढाळण्याचं नाटक केलं. म्हणजे काय प्रेम आहे त्याच्यात, प्रेम आहे. म्हणून ते गुंढाळूनही घेतलं देवानी आणि नारदांच्या गळ्यात मिठी घालून अगदी निपचित शांत प्रेमाचा आनंद घेत स्वस्थ बसले. दोघही जण स्वस्थ बसले. आणि तो प्रेमाचा भर ओसरल्यावर देवाचा, बहिणीच्या प्रेमाचा, मग हळूच काय म्हणतात, नारदा पण आता मुख्य नाटकाचा पार्ट राहिलाय, मुख्य भाग राहिलाय. म्हटलं अंत भागाला न्यायचंय ना आपल्याला, सुखांत करायचंय. भारतीय नाट्यशास्त्र सुखांत करते, दुःखांत नाही. आता म्हटलं सुखाचा अंत झाला पाहिजे, म्हणजे सुख आलेलं पाहिजे वाट्याला. म्हटलं आता काय राहिलंय शिल्लक? अहो राहिलं कसं नाही, सुभद्रेकडे जायचं राहिलंय की. पण आता नारदा तुम्ही जाऊ नका, नाही तर तुम्हाला ती शिव्या घालेल. हे सगळं तुमचंच नाटक आहे म्हणून. आता तुम्हाला शिव्या नसेल खायच्या तर आता मी गरुडाला धाडतो. आणि मग देवाने गरुडाला आवाज दिल्याबरोबर गरुड पटकन समोर उभा झाला. काय म्हणता देवा, किम प्रयोजनम, कोणत्यासाठी गोष्टीसाठी मला आवाज दिला? तर म्हटलं आमची बहीण आहे ना, तिच्याकडे जा. पहिले सुभद्रेकडे जा आणि नंतर द्रौपदीकडे जा. तिलाही सांगा बरं, नाही तर ती काळजी करत राहील. माझ्या बोटाची धार थांबली का नाही रक्ताची, म्हणून काळजीनं ती आणखीनच दुःखी व्हायची. म्हणून म्हटलं आधी सुभद्रेकडे जा. आणि सुभद्रेकडे आणि यांच्या मागोमाग तुम्ही जा, सगळा हाल पाहायसाठी अदृश्य रूपाने. आणि मग आल्यावर सांगा काय घडलं ते. झालं. आणि मग नारदही निघाले, इकडे गरुडही निघाले. आणि गरुड गेले. आणि मग गरुडांनी काय केलं, सुभद्रेकडे गेले. आणि म्हटलं काय, कसे काय येणं केलं? नाही नाही, तुम्हाला सांगायला आलो मुद्दाम. काय सांगायला आलात तुम्ही? मी देवाकडून, देवाने धाडलं मला तुमच्या भावानी धाडलं आणि सांगायला लावलं की मला बोट बांधायला, बोटाला चिंधी बांधायला द्रौपदीकडून मिळाली बरं. म्हणजे तू पण चिंता करू नको, चिंधी मिळाली. चिंता करू नको, चिंधी मिळाली. आणि मग होय का, मिळाली काय? आणि मग तिथून तिकडे गरुड तिथून उडाला आणि द्रौपदीकडे गेला. आणि द्रौपदीकडे गेल्यानंतर म्हटलं नारदांचं येणं जमलं नाही. काम झालं होतं ना, नारदांचं येणं जमलं नाही, म्हणून तुर्तास आपणास काळजी वाटू नये म्हणून मी आलो देवाकडून निरोप घेऊन. काय निरोप आहे बाबा माझ्या भावाचा? निरोप एवढाच आहे, तुमची चिंधी प्राप्त झाली आणि ती मी बोटाला बांधून घेतली, रक्ताची धार थांबली, त्यामुळे आता तू चिंता करू नको. आणि मग असं झालं. आणि मग तिने गरुडाचं मोठं स्वागत केलं. द्रौपदीने गरुडाचं स्वागत केलं. काय जे सत्कार करायचा तो त्यांना फुलमाळा वगैरे घालून तो सत्कार झाला. आणि त्याच्यानंतर मग मात्र पाठीमागून सुभद्रेकडे गेले. आणि मग सुभद्रेला सांगितलं, हा तो गरुड गेलाय तिकडे सांगायला. चिंधी तिनं ताबडतोब दिली बरं. तू जे म्हणाली की नाही तिकडं शीत सावडायला जातो, याच्या घरी कमी आहे का? कमी नाही या, त्रिभुवन श्रीमंत आहे तो, सोन्याची द्वारका आहे. हा, तो त्रिभुवन श्रीमंत आहे, त्याला काय कमी आहे? षड्गुण ऐश्वर्य संपन्न तो जगाचा मालक, त्याला काही कमी नाही. पण सुभद्रे फक्त मनाचं औदार्य बघत असतो, मनाची श्रीमंती किती आहे. म्हणून एक वचन आहे की मोठं तप केल्यानंतरच कुणाला काही देण्याची वासना म्हणजे मनाची उदारता निर्माण होते. मनाची उदारता मोठ्या तपानं मिळते बरं, अशी फुकट मिळत नाही. ती सुद्धा तपश्चर्येचं फलित आहे मनाची उदारता म्हणजे. आणि ती द्रौपदीकडे आहे. आणि म्हणून द्रौपदीसाठी देव तिच्या प्रेमास्तव वेडे आहे. ती म्हणेल तशी करते, तसे ते करतात, तसे ते वागतात. म्हणून तू खंत वाटून घेऊ नको. तुझी सवत आहे म्हणून चौथी मच्छर मनातला काढून टाक. ती म्हणे होय नारदा,
चूकच झाली हो माझी. मी आपली गाठोडे शोधत राहिली. म्हणजे मी वस्त्राला किंमत दिली, मी वस्त्राला किंमत दिली, म्हणजेच ऐश्वर्याला किंमत दिली. मी खऱ्या प्रेमाला किंमत दिली नाही. माझ्या भावाला माझी प्रेमाचीच तर किंमत पाहायची होती ना, म्हणजे किती किमतीचं प्रेम आहे हिचं. पण मी उतरलेच नाही हो त्याच्या परीक्षेमध्ये. मी चुकले नारदा, क्षमा करा. म्हटलं मी तर क्षमा करतोच म्हणा, संत क्षमाच करत आले, पण तरी तू तुझ्या भावाविषयीचा जो अडसर आहे ना, कडवट भावना ज्या मनातल्या आहेत ना तुझ्या, त्या काढून टाक. आणि असं सांगून झाल्यानंतर म्हटलं आता मी निघतो बरं काय. आणि म्हणून नारद तिथून निघाले आणि मग देवाकडे गेले. तुमचं काम सांगितल्यावर हुकूम केलं बरं भगवंता. आणि मग नारदा, बहीण मानली काय आमची सख्खी, सख्खी बहीण मानली काय, पटलं का तिला? होय होय, अरे पटलं म्हणजे काय, डोळ्याला धार लागली तिच्या, की मी फक्त पैशाला किंमत दिली, वस्त्राला किंमत दिली आणि तिने अंगावरचं फाडून दिलं. इथंच किंमत देवानं आपली केलेली आहे हे तिला उमगलं. ती शरमली वरमली. त्यामुळे आता चिंता करू नको, आता तुझी बहीण खऱ्या प्रेमाचीच होणार, लक्षात ठेव. आणि मग नारदांचे हे वचन ऐकून नारदांच्या गळ्यात मिठी घातली भगवंतानी. नारदाच्या कंठी घालून या मिठी, नारदाच्या कंठी घालून या मिठी. नारदाच्या कंठी घालून या मिठी, नारदाच्या कंठी घालून या मिठी. हाक जग जेठी फोडी तेव्हा, हाक जग जेठी फोडी तेव्हा, हाक जग जेठी फोडी तेव्हा, नारदाच्या कंठी घालून या मिठी, नारदाच्या कंठी घालून या मिठी. नारदाच्या कंठी घालून या मिठी, नारदाच्या कंठी घालून या मिठी. आपुली बहीण घेईन मस्तकी, आपुली बहीण घेईन मस्तकी, टाकून त्यागून वैकुंठादी, टाकीन त्यागून वैकुंठादी. टाकीन त्यागून वैकुंठादी, टाकीन त्यागून वैकुंठादी. नारदाच्या कंठी घालून या मिठी, नारदाच्या कंठी घालून या मिठी, नारदाच्या कंठी घालून या मिठी. ज्ञानेश्वरी चित्त अभेदा की, ज्ञानेश्वरी चित्त अभेदा की, ज्ञानेश्वरी चित्त अभेदा की. नारदाच्या
नारदांना मिठी घातली. सगळं कसं आनंदी आनंद झाला. इकडे देवकी वगैरेला कोणालाच काही माहीत नव्हतं, पण हा असा सगळा नाटकीय प्रसंग उभा करून दोन बहिणीमधलं खरं प्रेम कुणाचं हे भगवंतानी त्या ठिकाणी दाखवून दिलं. असं प्रेम, खरं प्रेम जे असतं ते असंच असतं. आणि म्हणून त्याच्यासाठी, खऱ्या प्रेमासाठी देव काहीही करायला तयार होतात. आणि म्हणूनच मूळ पदामध्ये आमचे तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी तो तिकडे जाय हरी, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी. नेतो तिकडे जाय हरी, प्रेमसूत्र दोरी मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी. सत्ता सकळ हाती, सत्ता सकळ तया हाती, माझी कीव काकुळती, माझी कीव काकुळती, माझी कीव काकुळती. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू जैसे तैसे, तुका म्हणे ठेवी जैसे आम्ही राहू जैसे तैसे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी, नेतो तिकडे जाय हरी, नेतो तिकडे जाय हरी, नेतो तिकडे जाय हरी. पंढरीनाथ महाराज की जय. हे चिदान देगा देवा तुझा विसर गुण गाई न आवडी, हे देव माझी सर्व नरगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. पंढरीनाथ महाराज की. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी भारती ज्ञान राजा प्रकट होईन बोले विश्व ब्रह्मच केले रामाजनार्दन चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा आरती तुकारामा
भंग रक्षिले आरती तुकाराम पिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम पाये निवाचा मनसेंद्रिये वा नावा रोमी यत् सकल परस्मै नारायणाय अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण अर्जन भव बीजा अर्जन सुख संपत अर्जन यम दूताचे राम गर्जना बोला राम 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 बोला राम राम बोला राम 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 श्रीराम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की जय जय रघुवीर सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच उपासनेला दृढ चालवावे भूदेव संता सदाल व्हावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखे मंगल बोल ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु